अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत नाशिक जिल्ह्यातील गवळण येथील ग्रामीण भागातील यशोदामाता माध्यमिक विद्यालयात 300 मुलांना वह्या पेनचं वाटप करण्यात आलंय. अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत महाराष्ट्रातील तब्बल 4,500 मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलंय. ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा मुलांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करून मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं जातं. ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा मुलांची फी भरून मुलं शिकली पाहिजे, कारण ती उद्याच्या देशाचं भवितव्य आहे अशी भावना मुलांमध्ये रुजवण्याचं काम अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनीता नागरे करतायत. गवळण शाळेतील यशोदामाता माध्यमिक विद्यालय येथील तब्बल 300 मुलांना वह्या पेन संस्थेच्या अध्यक्षा सुनीता नागरे, मुंबई उपनगर अध्यक्ष सूरज विश्वकर्मा, संस्थेच्या सदस्या साक्ष नागरे, शाळेतील सौ रावले, वर्षा गणेश, श्रीमती भदाणे, MB, श्रीमती सोनवणे, SD, जायभावे, अरुण बंडू, मोरे, VM, शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते. यावेळी शाळेतर्फे सौ रावले, वर्षा गणेश मॅडम यांनी अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेचे तसेच अध्यक्ष सौ सुनीता नागरे यांचे आभार मानले. तसेच यापुढेही शाळेत असंच सहकार्य राहू द्या असंही सांगितलं. शालेय साहित्य पाहून मुलांच्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद पाहून सर्वांना समाधान वाटल्याची भावनाही यावेळी सुनीता नागरे यांनी व्यक्त केली. अशा वंचित मुलांच्या शिक्षणासाठी मदत करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. खूप शिका, प्रगती करा हा मूलमंत्र मुलांना सौ सुनीता नागरे यांनी यावेळी दिला. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके, सिन्नर.